नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आपण आहोत आमच्या बगीच्यामध्ये. आणि आमच्या बगीच्यामध्ये काय काय लागलेलं आहे? आमच्या बगीच्यात आहे फणस आहे, आमच्या बगीच्यात पेरू आहे, बोरं आहे, त्याच्यानंतर आंबा आहे, केळी आहेत, त्यानंतर हे सीताफळ आहे, तेजपान आहे, तमालपत्र ज्याला म्हणतात. त्यातलं हे फणस जे आहे, हे फणस आता खूप झालेलं आहे. ह्याची भाजी आपल्याला करायची आहे. फणस तोडतो आणि भाजी करायला स्टुडिओत जातो. येताय तुम्ही? सिंपल भाजीचा प्रकार दाखव या. फणस चिरायचं कसं? तसं आजकाल बाजारात गेलं की फणस निवडल्यानंतर ते लोक चिरून देतात, पण आपल्याला घरी पण चिरता यायला पाहिजे. पाहिजे की नाही? ते मी तुम्हाला शिकवणार. आणि त्यासाठी पहिले हे फणस तोडल्यानंतर त्याचा हा वरचा जो भाग आहे तो आपण कापून काढू. पहिले ह्या सुरीला तेल लावायचं. हाताला आत्ता लावू नका, नाही तर हात सटकेल. आणि हा जो भाग आहे हा पहिले आपण आता ह्याच्यातून बघा, हे दूध बाहेर पडेल. या दुधाबद्दल बराच कहाणी आहे. एक अशी कहाणी आहे की फणस एखाद्या जनावरांनी किंवा कोणी तोडल्यानंतर त्या फणसाला प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून त्याच्यातून दूध बाहेर पडतं. सो दॅट त्याला काहीतरी वाटतं तिथे काहीतरी घडतंय, म्हणून ते बघून तो पळून जातो. अशी एक कहाणी मी कधीतरी ऐकली आहे. धारदार चाकूनी ह्याला एकाचे दोन करायचे. आता हा थोड्या दिवसातच पिकेल, पण आपल्याला त्याच्या आधी त्याची भाजी बनवायची आहे. आणि याचे 4 भाग करून घेऊ आपण. आता हे फणस झालं छोटं, म्हणजे ते चिरायला अजून सोपं पडेल आपल्याला. आता तुम्ही बघत असाल की ही मधली स्टेम, म्हणजे स्टेमची बाजू, त्याला धरून हे सगळे लागलेले असतात. ह्याला कापलं तर हे सगळं सुटं होतं. आणि जेव्हा भाजी बनवतो तेव्हा मग ती अशी रेषेदार दिसते. तसं नको व्हायला म्हणून हे असं करायचं. आणि नंतर आता हा जो भाग आहे हा आपण व्यवस्थित चिरून घेऊ. आणि थोडा जो काय हाताला चीक लागत असेल तर हात साबुनी धुतले तरी तो चीक निघणार नाही. याला तेल लावलं मी, खाण्याचं तेल असं, आणि त्याला पुसून टाकायचं. आणि नंतर एका कोरड्या कपड्याने हात पहिले पुसायचे आणि नंतर धुवून टाकायचे. इतकं सोपं आहे की नाही? तेल, त्यामध्ये आलं, लसूण हे छान परतून घ्यायचं. याला छान परतून घ्यायचं लालसर. यामध्ये एक चक्री फूल, थोडे काळे मिरे, 2-3 लवंगा, दालचिनी, एक मोठी विलायची, जायपत्री. यामध्ये आता खसखस सगळ्यात शेवटी यासाठी घातली की ती लवकर होते. आणि हा खोबऱ्याचा किस हा सुद्धा लवकर लाल होतो. याला छान लालसर होईस्तोवर परतून घ्यायचं.
सगळ्यात शेवटी कोथिंबीर भरपूर. गॅस बंद. आणि थंड झाल्यानंतर याला आपण मिक्सरमध्ये बारीक करू. यामध्ये सगळ्यात छोटी पालक, हळद, त्यानंतर तिखट, धने पावडर 1 चमचा आणि जिरे पावडर. याला छान परतून घ्यायचं. याला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ. थोडं पाणी, तेल. आता फणसाची भाजी आहे, तेल थोडं जास्त लागेल आपल्याला. जिरं, कांद्याची पेस्ट, मध्ये मध्ये थोडं पाणी घालायचं. आता अगदी थोडं तिखट मी घातलंय ते रंगासाठी. मागाशी आपण थोडं तिखट घातलं होतं. काळा मसाला आणि फणस. आता फणस शिजायला आपल्याला यामध्ये भरपूर पाणी घालायला हवं. चवीनुसार मीठ, आणि हे करत असताना असं वाटलं की आपल्याला पाण्याची गरज आहे आणि उकळतं पाणीच यामध्ये घालायचं गरम. सगळ्यात शेवटी कोथिंबीर. गरमागरम पोळीबरोबर आपण याला सर्व करू. आली की नाही मजा? म्हणजे जे लोक नॉनव्हेज खात नाहीत पण ज्यांना नॉनव्हेजचा मजा पाहिजे आहे त्या लोकांनी तर हे मस्ट ट्राय रेसिपी आहे. कराल ना? फणसाचं झाड असो किंवा नसो, पण फणसाची भाजी अब तुम्ही करू शकता. नक्की करा. आणि पाहत राहा मस्त रेसिपी. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि फक्त थोडेसेच सबस्क्रायबर्स राहिलेले आहेत 1 मिलियन व्हायला. लवकर तो दिवस पाहायला मिळेल का मला? हां, मिळेल ना? चला, नमस्कार.